लाडकीसाठी आदिवासी निधीवर डल्ला। आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का? त्यांचा फंड परत वळवला, 1,00,000-1.5 लाख महिला कमी केल्या। याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता, जो 2014 पासून जुमला चालू आहे, तो जुमला त्यांनी केला। यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाला सरकारनं 18,760 कोटींचा निधी मंजूर केलाय। हा निधी कुठल्याच विभागात वळवता येणार नाहीये, तसे निर्देश थेट सुप्रीम कोर्टाने दिलेत। मात्र अजित पवारांनी निधी वळवल्याचं समर्थन केलंय, तर चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांचं वक्तव्यच खोडून काढलंय। मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही, आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला। सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्यांना त्या विभागाकडनं निधी घेतला आहे, बाकीच्यांना सर्वसाधारणमध्ये दिला। ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलं ते असं काही वाटत नाही। आदिवासी विभागाला 335 कोटींचा खड्डा पडलेला असतानाही खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनी निधी वळवल्याचं समर्थन करत आपली बेफिक्री दाखवून दिली। या वर्षामध्ये आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही। आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही।